नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी जे सांगणार आहे ते जर तुमच्या घरात चुकूनही घडत असेल तर कितीही कष्ट केले, कितीही देवपूजा केली तरी नशीब साथ देणार नाही, पैसा हातात टिकणार नाही, मुलांची प्रगती अडखळेल आणि घरात सतत अशांततेचं वातावरण राहील. कारण आपल्या हिंदू धर्मात सण म्हणजे केवळ आनंद नाही तर नियमही आहेत आणि त्या नियमाची एक छोटीशी चूक आयुष्य उलटू शकते. मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा उपभोगाचा दिवस मानला जातो. या दिवशी निसर्गाची पूजा केली जाते. पण याच भोगीच्या दिवशी स्वयंपाकघरात नकळत झालेली एक चूक लक्ष्मीला घराबाहेर काढू शकते. आजकाल अनेक घरात ऐकू येतं की पैसा येतो पण टिकत नाही, लग्न जुळत नाही, नोकरीत अडथळे येतात, घरात सतत वाद होतात आणि लोक म्हणतात नशीबच खराब आहे. पण सख्यांनो, नशीब खराब नसतं, चुका खराब असतात. भोगीच्या दिवशी आपण हमखास लेकरूवाळी भाजी करतो, पण शास्त्रात सांगितलं आहे की हा दिवस सात्विक असतो आणि या दिवशी तामसिक व भूमिगत भाज्या खाल्ल्या तर घरची बरकत जाते. विशेषतः मुळा, लसूण, कांदा आणि कडू कारलं या भाज्या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही, कारण या भाज्या जमिनीच्या खूप आत वाढतात आणि त्यांचा प्रभाव नकारात्मक मानला जातो. जर या दिवशी या भाज्या ताटात आल्या तर आर्थिक अडचणी, घरातील शांतता आणि नशिबाचे अडथळे सुरू होतात. पण घाबरू नका, यावर एक अतिशय सोपा आणि सिद्धीत उपाय आहे. भोगीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळा सूर्य पूर्व दिशेला तोंड करून पिंपळाच्या किंवा मातीच्या दिव्यात 2 भीमसेन कापूर वड्या ठेवा. त्यावर फुलं असलेल्या 2 अखंड लावून ठेवा. कापूर पेटवा आणि त्यावर धूर संपूर्ण घरात दाखवा. विशेषतः घराचा कोपरा आणि मुख्य दरवाजा. आणि हा धूर दाखवत असताना मनापासून ओम नमः भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. मनात असा भाव ठेवा की घरातील सगळी नकारात्मकता निघून जाते आहे आणि सुख समृद्धी घरात येत आहे. मैत्रिणींनो, यानंतर मकर संक्रांती हा केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही तर पितृदोष निवारण्याचा सर्वात मोठा मुहूर्त आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरू होते आणि या काळात केलेलं दान थेट पितरांपर्यंत पोहोचल्या जातं. जर घरात आजारपण, लग्नाचा अडथळा, मुलांच्या अभ्यासात अडचणी किंवा नोकरीत सक्सेस होत नसेल तर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, गूळ आणि तूप गरजू व्यक्तींना दान करा. कपडे आणि पाण्याने भरलेल्या मातीच्या किंवा तांब्याची भांडे दान करा. दान करताना दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृक्षाय नमो हा मंत्र म्हणा. दान गर्वाने नाही तर कृतज्ञतेने करा, कारण तृप्त पितरांचा घरात सुख, शांती आणि लक्ष्मी टिकवतात. मैत्रिणींनो, श्रद्धेने केलेलं हा एक दिवसाचा उपाय संपूर्ण वर्षाचं नशीब बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.